नमस्कार. मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले आहे. मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हजारो वर्षापूर्वी कित्येक राजे अयोध्ये होऊन गेले, पण एक राम नावाच्या राजाला आजही जनता स्मरणात ठेवते. त्या राजाबद्दल भक्तिभाव, श्रद्धा ठेवते. त्या अर्थी त्या राजपुत्राच्या ठिकाणी लोकविलक्षण असे गुण असले पाहिजेत. त्या रामराज्याचे मंदिर झाले. तो राजा जनसामान्यांचा देव झाला. तो सत्यवचनी होता, तेजस्वी होता, पराक्रमी होता. तो एक पत्नी व्रती होता. तो उदार कारुण्य मूर्ती होता आणि तो निष्कलंक चारित्र्याचा होता. तो पूर्ण निस्वार्थी होता. मनुष्य जीवनाला पोखरणारे षड्रिपू त्याच्या अंगी नव्हते. तो पूर्ण निर्लेप होता. सर्व विकार त्याच्या स्वाधीन होते, म्हणून तो सर्वश्रेष्ठ होता. त्याच्या ठायी असणारी सर्व गुणवत्ता प्रकर्षाला पोचली होती. त्याच्या ठिकाणी सत्यप्रियता, सत्यवादित्व, स्वयंभू तेजस्विता, स्वतःच्या निर्णयावर प्राणांतिक ठामपणा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा, जनतेला पिडणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करण्याचं व्रतच अंगीकारलेला असाधारण धैर्यवान, शुद्ध आचरणाचा राजा लोकांच्या मनात देव होऊन राहिला. तो देवच होता. राम म्हणजे वैश्विक तेजाची प्रतिकृती. म्हणूनच त्याच्याकडे सहजासहजी पाहण्याचे धाडस कोणात नव्हते. शत्रुत्व तर नव्हतेच. राम हा प्रजेचा कल्याण करता न्यायी होता. म्हणून राम अयोध्यावासियांच्याच नव्हे तर समस्त मानव जातीच्या मनातला प्रातस्मरणीय राम झाला. अगदी ऐन राज्याच्या अभिषेकाच्या वेळी कैकेयी मातेने तिच्या वचनपूर्तीसाठी रामाला 14 वर्ष वनवासात पाठवलं. त्या क्षणीही राम विचलित न होता आपल्या पित्याला वचनमुक्त करण्यासाठी, कैकेयी मातेचा आदर्श पाळण्यासाठी सज्ज झाला. राज्याचा मोह क्षणभरही मनात न ठेवता तो राजवस्त्रे उतरवून साध्या वेशात, कुठलेही अलंकार न घालता, फक्त धनुष्यबाण घेऊन सिद्ध झाला. हा अलौकिक त्याग होता. राम ही त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. 14 वर्षाचा वनवास संपून राम जेव्हा अयोध्येला आला, तेव्हाही त्याने आधी भरताची परीक्षा घेतली. ती ही की 14 वर्ष राज्य सांभाळल्यावर त्याला जर ते राज्य माझ्याकडे सोपवण्याची इच्छा नसेल तर ते राज्य मी घेणार नाही. इतके निस्पृह विचार फक्त रामाच्या ठायी होते. मनुष्य किती निर्लेप असू शकतो हे एक रामाचेच उदाहरण आहे. रामाच्या संपूर्ण जीवनाचा पाया नीतिमत्ता हा होता. अनिती, अन्याय, अपहार, अनाचार, अविवेक, अतिरेक, अधर्मचारण या दुर्गुणांचा रामाच्या जीवनात स्थानच नव्हते. रामाचे कायम चिंतन फक्त प्रजेच्या कल्याणाचे विषयी असायचे. म्हणून राम आदर्श राजा होता, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श शासक होता. रामाच्या या शुद्ध आचरणामुळेच त्याच्या जीवनावर अनेक ग्रंथ निर्माण झाले. राम हा संयमी होता. तो मितभाषी होता. त्याला सर्व विषयांचे भान होते. म्हणूनच तो असामान्य होता, अनाकलनीय होता. म्हणूनच 14 वर्षाच्या वनवासाची पित्याची आज्ञा समजून घेऊन तो वनवासाला निघाला. तो रामाचा स्वतःचा निर्धार होता. पिता, माता, पत्नी, बंधू, गुरु, वसिष्ठ आणि अयोध्येतील सर्व लोक यांचा भावनिक अडथळा दूर करून राम सहजतेने दूर वनवासाला गेला. प्रत्यक्षात पित्याने म्हणजे दशरथ राजाने स्वतःच्या तोंडाने प्रत्यक्ष शब्दात वनवासाला जाण्याची आज्ञा केली नव्हती. ती कैकेयी मार्फत आलेल्या वचनपूर्तीच्या
घोषणेची आज्ञा समजून राम वनवासाला निघाला. तो ही आज्ञा मोडू शकला असता, पण त्याचे जीवनच दुसऱ्याच्या समाधानासाठी अर्पण केलेले होते. म्हणूनच लोकात तो आदर्श झाला. त्याचा राज्य त्याग हे त्याचे कठोर आज्ञापालनाचे आदर्श तत्व झाले. अनेक राक्षसांचा संहार करून त्यांनी ऋषी मुनींबरोबरच साऱ्या प्रजेला भयमुक्त केले. त्रिभुवनाला त्राही त्राही करायला लावणाऱ्या प्रचंड शक्तिमान रावणाचा वध करून सर्व लोकात शांती निर्माण केली. रामाच्या या यशाचे गुणगान करण्यासाठी संत तुलसीदासांनी रामचरितमानस ची ग्रंथ निर्मिती केली. पैठणच्या संत एकनाथाने भावार्थ रामायणची रचना केली. अंगभूत निर्लोभीपणामुळे राम हा देवत्वाने सिद्ध झाला. त्याच्या पदस्पर्शाने भारत देश धन्य झाला. रामाने सीता स्वयंवरात जाऊन धनुर्भंग केला तेव्हा संपूर्ण भारत त्याच्या पौरुष पराक्रमाने रोमांचित झाला. त्याने महासागरावर सेतू बांधला तेव्हा साऱ्या निसर्ग शक्तीने त्याला सहकार्य केलं. त्याचा जय जयकार केला. विजयी राम पुन्हा अयोध्येच्या सिंहासनावर बसला. तो चक्रवर्ती सम्राट झाला. साऱ्या भूमंडळाने त्याचे गुणगान केले. साऱ्या भूमंडळात आत्मनिर्भयता आली. असे रामाचे जन्मापासून उदात्त व्यक्तिमत्व त्याच्या सत्वशील भावनेतून त्रिभुवन विभूती तत्वाकडे गेलं, लोकांच्या हृदयात जाऊन बसलं. हे तत्व म्हणजे राम, आदर्श राम. राम तत्वाचे राज्य म्हणजे रामराज्य. राम जन्म म्हणजे समस्त मानव जातीला मिळालेले अक्षय वरदान. म्हणून राम प्रत्येकाच्या हृदयात जागृत आहे.